चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघून घेणार बघा मित्रांनो, इयत्ता 10वीचा भूगोलाचा पेपर म्हणजे काय सामाजिक शास्त्राचा भाग 2चा पेपर कसा असू शकतो। या भूगोलाच्या पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात, कोणकोणते क्वेश्चन आयएमपी आहेत, ते सगळं डिटेलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ठीक आहे ना। त्यापूर्वी बघा मित्रांनो, मराठीपासून ते इतिहासापर्यंत तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन पेपर आपण दिल्या, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आयएमपी क्वेश्चन देखील पुरवले। या सगळ्या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला खूप सारा फायदा झाला आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यापैकी काय का चांगल्यापैकी पेपर देखील गेला, चांगल्या कमेंट देखील आल्या। तर बघा मित्रांनो, आता लक्षात जे सांगतोय ते करा। बघा, आपण ऑलरेडी एक क्वेश्चन पेपरचा भूगोलाचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर तोही मित्रांनो बघून घ्या, कारण तुम्हाला तो व्हिडिओ देखील तुम्हाला खूप कामी येणार आहे। ओके, तर चला मित्रांनो, आता आपण भूगोलाचे बघा मित्रांनो दुसरी क्वेश्चन पेपर सोडून घेणार आहे। बघा, या क्वेश्चन पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन असणार आहे का जे तुम्हाला रिपीट होणार आहेत किंवा रिपीट झालेले आहेत, ती सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। चला, त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। ओके, चला पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, आता दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला काय आहे का मित्रांनो, यामध्ये काय योग्य पर्याय निवडून बघा, काय योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधाने पूर्ण करायचे आणि उत्तर पत्रिकेत ते तुम्हाला पुन्हा लिहायचे। लक्षात घ्या, काही विधाने पूर्ण लिहायचे, नुसते पर्याय लिहायचेत का नाही, तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये गणित भाग 1 गणित भाग 2 विज्ञानाला चालायचे का, तुम्ही डायरेक्टली नुसते ऑप्शन लिहिले चालायचे, पण यामध्ये तुम्हाला काय करायचे पूर्ण विधाने पूर्ण लिहायचे। लक्षात घ्या। ओके, पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, भारताचे स्थान पृथ्वीवरती डॅश डॅश गोलार्धात आहे बघा, कुठे आहेत बघा, उत्तर आणि पूर्वमध्ये। लक्षात ठेवा, कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आणि पूर्व या गोलार्धात मध्ये आहे, ठीक आहे ना। चला पुढे बघा मित्रांनो, ब्राझीलमध्ये आग्नेय तसंच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या डॅश डॅश वाऱ्यांपासून पाऊस पडतो, कोणत्या वाऱ्यापासून, त्याला व्यापारी असेल किंवा पूर्वीय वारे। लक्षात घ्या, काय का त्याला व्यापारी किंवा पूर्वीय वारे असे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे का जे ब्राझीलच्या आग्नेय किंवा ईशान्य दिशेकडून काय करतात ते वाहत असतात, त्यामुळे काय होतं पाऊस पडतो, ते वारे म्हणजे पूर्वीय किंवा व्यापारी वारे होय। ओके, चलो नेक्स्ट बघा मित्रांनो, आता यामध्ये भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था डॅश डॅश प्रकारची आहे बघा। हा क्वेश्चन आपण मागची क्वेश्चन पेपर बघितला आपण, याच्यामध्ये काय का हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, यामध्ये आपण क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन बघितला होता, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो का तुम्हाला याच्या राजवट असेल किंवा याची अर्थव्यवस्था असता ब्राझील व भारताची, हे लक्षातच ठेवून घ्या। ओके ना। चला तर बघा आता काय का अविकसित, विकसित, अतिविकसित आणि विकसनशील, त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो विकसनशील। काय याचं उत्तर आहे विकसनशील, हे त्याचं काय असणार योग्य उत्तर असणार आहे का भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची अर्थव्यवस्था आहे। ओके, पुढे बघा, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग बघा, काय ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा मैदानी प्रदेश आहे का, उच्चभूमीचा आहे का, पर्वतीय आहे का किंवा विखंडित टेकड्यांचा आहे का, तर याचं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे योग्य उत्तर आहे का उच्चभूमीचा आहे। काय तर बघा मित्रांनो, काय तर ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा काय तर लक्षात घ्या उच्चभूमीचा आहे, हे नीट लक्षात ठेवा। ओके, कारण हे बऱ्याचदा क्वेश्चन असे येते बघा मित्रांनो का ते क्वेश्चन पेपरमध्ये खूप वेळा रिपीट झालेले आहेत। ओके, चला पुढे बघा आता मित्रांनो, योग्य जोड्या तुम्हाला लावायचे, लक्षात घ्या। काय आता योग्य जोड्या लावत असताना नीट लक्षात द्या, कोणाचं कशाला उत्तर आहे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। ओके, चला पहिलं बघा मित्रांनो, क्षेत्रभेट काय आपल्याला दिले, क्षेत्रभेट दिलेलं आहे। मग आता क्षेत्रभेटीसाठी आपण मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्षेत्रभेटीबद्दल पूर्ण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्षेत्रभेट म्हणजे काय, कोणकोणते साहित्य आवश्यक, सगळं डिटेलमध्ये आपण बघित होतो, बरोबर आहे। बघा मग आता क्षेत्रभेटीसाठी बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणकोणता पर्याय दिला, आता पर्यटन स्थळ गोवा असेल, नमुना प्रश्नावली असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल, ब्राझीलमध्ये सर्वश्रेष्ठ शिखरे असेल, तर या थोडीशी अजून एक तब्येत डाऊन आहे मित्रांनो, पण ठीक आहे, चला आता प्रयत्न चालू आहे, ठीक आहे, बरेच दिवस झालेत पण अजून तब्येत काय खोकला वगैरे काही जात नाही, पण ठीक आहे। चला आता बघा, क्षेत्रभेटीसाठी काय तर लक्षात घ्या नमुना प्रश्नावली आवश्यक आहे। काय आपल्याकडे आवश्यक आहे, नमुना प्रश्नावली आवश्यक आहे। पुढे बघा, पिको दी नेब्लिना, काय पिको दी नेब्लिना, तर यांचा कशाशी संबंध आहे तर लक्षात घ्या हे ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर आहे बघा, काय सगळ्यात मोठे शिखर आहे, लक्षात ठेवा। ओके ना। पुढे बघा मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक नागरीकरण, काय सर्वाधिक नागरीकरण कुठे येतं बघा मित्रांनो गोवामध्ये, कुठे येतं गोवामध्ये, आणि रिओ दी जेनेरिया, काय रिओ दी जेनेरिया, तर हे काय मित्रांनो लक्षात घ्या याचं उत्तर काय का हे पर्यटन स्थळ आहे, काय तर हे पर्यटन स्थळ आहे, नीट उत्तर लक्षात ठेवा। ओके, पुढे बघा एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायची ती, ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात, तर त्याला काय अवर्षण चतुष्कोन, लक्षात घ्या काय तर अवर्षण चतुष्कोन असे त्याला म्हटले जाते, नीट लक्षात ठेवा मित्रांनो। काही क्वेश्चनची उत्तरे बऱ्याचदा खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात, ठीक आहे ना, लक्षात घ्या, ठीक
ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? सगळ्यात जो लोकप्रिय खेळ किंवा पॉप्युलर आपण गेम म्हणतो तो कुठला आहे बघा ब्राझीलमधला, तर तो आहे बघा मित्रांनो फुटबॉल आहे. कोणता तर फुटबॉल आहे. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सगळ्यात मोठं राज्य आहे ते मध्ये कोणते बघा मित्रांनो, तर ते म्हणजे काय राजस्थान आहे. कोणते तर राजस्थान आहे. पुढे बघा, भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? कोणत्या रेखावृत्तावरून? हे क्वेश्चन आपण रिपीट झाले हो का नाही? मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण आपण एक क्वेश्चन बघितले, त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला कुठं ना कुठं हा क्वेश्चन 100% तुम्हाला विचारला जातो. बरोबर आहे? ठीक आहे ना. तर लक्षात घ्या याच्यामध्ये काय का 82° आणि 30°, बरोबर आहे का, पूर्व रेखावृत्तावरून याची काय निश्चित केली जाते. पुढे बघा, भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? निर्वाह आहे बघा मित्रांनो. कोणत्या प्रकारची शेती आपल्याकडे ही? तर निर्वाह शेती आहे. ठीक आहे ना. पुढे बघा, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढीलपैकी घटक दाखवा आणि त्याची नावे द्या. आता लक्षात घ्या, तुम्हाला भारताचा नकाशा किंवा तुम्हाला ब्राझीलचा नकाशा हा तुम्हाला विचारला जाईलच. काय? ब्राझीलचा नकाशा तुम्हाला 100% विचारला जाईल, ब्राझील किंवा भारत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. ती तुम्हाला ते नावं जे असतील, तुम्हाला जे ठिकाण असतील त्या मॅपमध्ये, त्या नकाशामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे भरायचे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या नकाशामध्ये कुठे कुठे हे क्षेत्र होती किंवा कुठे कुठे ठिकाणं आहे ती हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघा. आता दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची. ओके. पुढे बघा, उत्तर अंटार्क्टिक महासागर याच्यामध्ये दिलेलं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय का? नंतर आता म्हणजे मेन गोष्ट काय याच्यामध्ये आपल्याला का हा ब्राझीलचा वन प्रदेश किंवा वन्य प्राणी आहे. बरोबर आहे. मग आता बघा, विषुववृत्तीय वने असेल, उष्ण गवताळ वगैरे दिले, ते तुम्हाला हे आता जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यात वाटते असेल, पण तुम्ही जेव्हा तुमच्याजवळ हातामध्ये जो हा मॅप येईल त्यामध्ये तुम्हाला या मॅपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारे उत्तरं एकदम स्पष्टपणे दिसतील, कोणाकोणाला कशामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. ओके ना. पहिले बघा आता मित्रांनो, काय तर ब्राझीलमधील कोणतेही 2 वनप्रकार द्या. काय? ब्राझीलमध्ये कोणतेही 2 तुम्ही वनप्रकार लिहू शकता. तर काय, विषुववृत्तीय वने असेल, उष्ण गवताळ प्रदेश असेल, ठीक आहे ना, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. बघा इथं काय दलदली उष्ण पानझडी वने असेल, काटेरी झुडपे वगैरे असेल, हे सगळं इथं दिले. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहेत, कारण आपल्याला बघा हे सगळं ब्राझीलमधलं दिलेलं आहे. दिले ना. ओके. पुढे बघा मित्रांनो, नकाशात दर्शवलेले बेट हे कोणते? काय का नकाशात कोणतं बेट दर्शवलं आहे? तर बघा याच्यामध्ये काय मॅराजा हे बेट दर्शवलं आहे बघा मित्रांनो. कोणतं बेट दाखवलं त्याच्यामध्ये? मॅराजा हे बेट याच्यामध्ये दर्शवलं गेलेलं आहे. ठीक आहे ना. चला पुढे बघा, इथं दिसतंय का तुम्हाला मॅराजा बेट? ओके. हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो. फक्त लक्षात घ्या, व्यवस्थित तुम्ही नकाशा नीट वाचन करा, मॅप दिला त्याला नीट समजून घ्या, काही अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, नकाशात मगर कोठे आढळते? नकाशामध्ये मगर कोठे आढळते? तर नकाशामध्ये काय पॅटर्नल या दलदलीच्या प्रदेशामध्ये मगर आढळते. कुठे? पॅटर्नल. लक्षात घ्या, काय पॅटर्नल या प्रदेशामध्ये काय तर मगर ही आढळते. किंवा पुढे बघा, तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? बघा, तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये काय तामरीन हा प्राणी आढळून येतो. नेक्स्ट बघा, नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? या तर नकाशात दक्षिणेकडील पंपास हा काय का पंपास हा समितोष्ण गवताळ प्रदेश आहे. काय? पंपास हा समितोष्ण गवताळ प्रदेश आहे. ओके. पुढे बघा, भौगोलिक कारणे तुम्हाला द्यायचे मित्रांनो. बघा, भारतात पानझडी वने आढळतात. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्थळी पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. ओके ना. हे क्वेश्चन आपण रिपीट झाले होते मागच्याही क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्हाला याबद्दल तुम्हाला बहुतेकदा माहिती खूप सारी दिली होती मित्रांनो. बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, काही क्वेश्चन असे असतात एकदम फिक्स असतात का ते तुम्हाला 100% रिपीट होत असतात. बरोबर आहे. आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर बघूया. काय बघा, पहिलं काय बघा, भारतात पानझडी वने आढळतात का? कारण पाऊस आणि हवामान हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत जे कोणत्याही देशाच्या नैसर्गिक वनस्पतीवरती परिणाम करतात. तसेच काय का भारत हा एक काय उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. येथे मान्सून प्रकारचे हवामान आहे. त्यानंतर काय मित्रांनो, याच्यामध्ये का दक्षिण पश्चिम मोसमी वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर महिन्यात इथं जास्तीत जास्त पाऊस पडतो. भारतात सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त भारतामध्ये काय सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असेल किंवा भरपूर सूर्यप्रकाश असेल असलेल्या भागात साधारित वने आढळतात. यावरून काय होतं आपल्याला का वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. त्यानंतर काय झाडांचे लाकडी कठीण असते, जड व टिकाऊ असते. म्हणजे जसं उदाहरण
काय याच्यामध्ये आपल्याला भेटतं का, मोहगणी असेल, सिसव असेल, रबर असेल इत्यादी या वनामध्ये काय दिसतं का, अनेक प्रकारची वेली आपल्याला दिसतात, बरोबर आहे. म्हणजे या वनामध्ये काय का सर्वाधिक जैवविविधता आपल्याला आढळून दिसते. नंतर काय भारतामध्ये 1000 ते 2000च्या पर्जन्याच्या प्रदेशामध्ये पान झाडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूमध्ये काय बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीचे पाने गळतात. उदाहरणार्थ साग असेल, बांबू असेल, वड, पिंपळ इत्यादी वनस्पती या भागामध्ये आढळतात किंवा वनामध्ये आढळतात. त्यामुळे काय पानझडी प्रकारच्या वनस्पतींची भारताला बहुतांश भाग हा व्यापलेला आहे, बरोबर आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे बघा, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास झाला आहे. बघा का विकास झालेला आहे, कारण पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे असेल, ॲमेझॉन नदी असेल, त्यानंतर ॲमेझॉन नदीतील खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्य असेल, प्राण्यांच्या व पक्ष्याच्या विविध प्रजाती असतील, विविध उद्याने असेल किंवा इत्यादी आकर्षणामुळे काय का ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायाचा काय जलद गतीने विकास होत आहे, बरोबर आहे. मग पर्यटन व्यवसायामध्ये काय वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण असेल, पर्यावरणास होणारी हानी असेल इत्यादी दुष्परिणाम परिणाम देखील रोखणे त्याचे आवश्यक आहे. पुढे बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची काय तर महत्त्वाची भूमिका आहे. काय आता याच्यामध्ये भूमिका आहे आपल्याकडं का लक्षात घ्या. आता पहिल्यापासूनच आपण जर नीट विचार केला तर पहिल्यापासूनच ह्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. का, कारण भारतामध्ये भारतात सागरी किंवा आंतरदेशीय अशा दोन्ही प्रकारच्या माशांच्या सर्वात मोठ्या उत्पादनापैकी एक आहे. मत्स्य व्यवसाय अन्न पुरवठा वाढवण्यात, रोजगार निर्मिती असेल, पोषण पातळी वाढवणे किंवा परकीय चलन मिळवण्यास मदत करतात. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा असेल, महाराष्ट्र असेल या किनारी भागामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारामध्ये मासे हा महत्त्वाचा भाग आहे. भारताला सुमारे किती आहे का 7500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे काय या किनाऱ्यालगत सगळ्यात जास्त मासेमारी चालते, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचे, ओके ना. हे बाकीचं खाली बघा, ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. हेही क्वेश्चन तुम्ही चांगल्या प्रकारे पाठांतर करून घ्या. याची क्वेश्चन पेपरमध्ये लक्षात घ्या मित्रांनो. अशा प्रकारचे क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फक्त लक्षात घ्या यांची उत्तरं कशा प्रकारे सांगितले मी ते व्यवस्थित यामध्ये काय करा, पाठांतर करून घ्या. पुढे बघा दिलं, खाली दिलेल्या सांख्यिकीच्या माहिती आता तुम्हाला स्तंभालेख काढायचा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. स्तंभालेख काढायला विचारला जातो. मागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर स्तंभालेख येत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला स्तंभालेख कसा काढायचा शिकवतो. पण मित्रांनो कमेंट नाही आलं त्यामुळे मी पण व्हिडिओ टाकला नाही, ओके. चला बघा, आता खाली प्रश्नांची उत्तरं देतात. याच्यावरून तुम्हाला काय करायचं का, यावरून तुम्हाला काय करायचं मित्रांनो का प्रश्नांची उत्तरं द्यायची ती आणि तुम्हाला आलेख काढायचे, ओके. आता बघा, बघून घ्यायच्यामध्ये काय दिले का, ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी दिली 1960 ते 2010 आणि नागरी लोकसंख्येची टक्केवारी, ओके ना. बघा मागच्या वेळा हाच होता, याच्यामधला काही फरक नाही, एकदम सेम टू सेम. बघा काय दिले, वरील आलेख काय दर्शवतो, तर वरील आलेख हा आपल्याला काय दर्शवतो का, ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला दर्शवतो, बरोबर आहे. कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झाला आहे, तर 2010 काय 2000 ते 2010 मध्ये, बरोबर आहे. काय नागरीकरणाचा वेग हा कमी झाला. पुढे बघा 1980 ते 1990 दशकामध्ये नागरी लोकसंख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली, तर ती आहे 8.6 टक्क्यांनी. किती झाली, 8.6 टक्क्यांनी याच्यामध्ये वाढ झालेली आहे, ओके. चलो नेक्स्ट बघा, दिलेल्या आलेखाचे बघा काय, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्यापैकी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. अशा प्रकारचा दिलेला तुम्हाला आलेख आयुर्मान दिलेला आहे, बघून घ्या. बघा आता याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, ठीक आहे ना. तर याची एक क्वेश्चनची आता उत्तर आपण बघून घेणार आहे. आलेख बघून घ्या अगोदर तुम्ही, काय अडचण नाही. सरासरी आयुर्मान तुम्हाला दिले, ठीक आहे ना, भारतामध्ये. बघा आता काय विचारलं, पहिला क्वेश्चन बघा तुम्हाला का 2016ला भारतीय सरासरी आयुर्मान किती, बरोबर आहे. आयुर्मान किती, मग आता याच्यामध्ये सरासरी किती आहे बघा 2016ला, तर हे किती आहे तर 68. बघा मित्रांनो किती आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, 68 दिसतं का बघा 2016च्या इथं वरती किती 68, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो 1990 मध्ये ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान भारतापेक्षा कितीने जास्त आहे बघा, तर 1990 मध्ये ब्राझीलमध्ये सरासरी आयुर्मान हे भारतापेक्षा 7 वर्षांनी जास्त आहे. आता 90 कुठे बघा, इकडं बघा, हे ब्राझील वरती आणि हे इकडं भारत आहे, बरोबर आहे. मग 90 कुठे बघायचं मला, आता हा 90 आहे. 90ला किती येतं 58 दिलेले, बरोबर आहे. आणि इकडे 90ला किती आहे बघा, इकडं 65 दिलेले, बरोबर ना. किती दिले 65 दिले, मग या दोघांमधला फरक किती, तर 7चा फरक आहे, बरोबर आहे. म्हणजे किती वर्षांनी जास्त आहे तर 7 वर्षांनी. पुढे बघा 1980 मधील भारताचे सरासरी आयुर्मान हे ब्राझीलमध्ये कोणत्या वर्षी होते बघा. आता 1980 मधील भारत बघायचं, ठीक आहे ना. आपल्या भारतामध्ये बघा किती 1980ला किती आहे तर इथं 54 आहे, बरोबर. किती 54 आहे. मग 54 इकडे बघा कुठे बघा मित्रांनो, तर 54 इथं बघा 1960ला आहे. कुठे 1960 आहे, म्हणजे 1960 त्याचं योग्य उत्तर झालं, ओके. अशा प्रकारे तुम्हाला याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. पुढे बघा याच्यामध्ये 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त, लक्षात घ्या. काय 2010
बघा मित्रांनो, काय का 2010 ते 2016 या कालावधीत सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या देशात जास्त आहे? तर कोणत्या देशात? ते ब्राझील देशामध्ये. ओके, पण बघा कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे? तर ते आहे काय? ब्राझीलमध्ये. आणि 1960 मध्ये भारताचे आयुर्मान ब्राझीलपेक्षा किती वर्षांनी कमी आहे? तर ते आहे 13 वर्षांनी कमी. कितीने कमी आहे? तर लक्षात घ्या, ते आहे किती वर्षांनी कमी? तर हे 13 वर्षांनी कमी आहे मित्रांनो. ओके, चला पुढे बघा. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पुढचा क्वेश्चन विचारला आहे का खालील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काय करायचं आहे? सविस्तर लिहायची आहेत. ओके, क्वेश्चन नीट समजून घ्या. आणि जे क्वेश्चन मी रिपीट करतोय मागच्या वेळेला पण ते बरेच क्वेश्चन रिपीट झाले, तेच क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये आलेले आहे. ओके ना, नीट समजून घ्या, बाकी काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघा काय आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, तर तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर तयारी कशी कराल किंवा वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचे का? क्षेत्रभेटीसाठी आपल्याला काय का क्षेत्रभेटीसाठी तुम्हाला जायचे. ठीक आहे ना. मग क्षेत्रभेटीसाठी आपण काय काय करतो, कोणकोणते साहित्य घेतो आपण यावरती बघितलेलं आहे सगळं. ठीक आहे ना. मग क्षेत्रभेटीसाठी तुम्ही स्थळ ठरवा, कसं राहणार वगैरे काय, या सगळ्या गोष्टी ठरवा. मग तुम्हाला सांगितले का प्रश्नावली तयार करा. मग तुम्ही काय करा? वनक्षेत्रासाठी जाणार ना. मग सगळ्यात पहिला तुमचा प्रश्न काय येणार? वनक्षेत्राचे नाव काय आहे? कोणत्या प्रकारची झाडे आहेत? त्या वनक्षेत्रामध्ये कोणते आदिवास आढळतात? त्या वनक्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? त्या वनक्षेत्रामध्ये पावसाची श्रेणी किती आहे? त्या वनक्षेत्रात इतर कोणते नैसर्गिक साधनसंपत्तीचे किंवा साधनसंपत्ती आढळते? किंवा त्या वनक्षेत्रामध्ये कोणत्या वनस्पती प्रामुख्याने आढळतात आणि त्या वनक्षेत्रातून कोणती नदी वाहते? अशा प्रकारचे तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता. ओके, पुढे बघा दिले भारत व ब्राझील या देशाची हवामानाची तुलना करा. मग आता याच्यामध्ये बघा काय, तर भारतामध्ये मान्सून प्रकारचे हवामान आढळते, तर या उलट ब्राझील देशामध्ये काय उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. नंतर काय, सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागामध्ये तुलनेने जास्त तापमान तर उत्तर भागामध्ये तुलनेचे तापमान कमी आढळते. आणि या उलट काय, ब्राझील त्या देशाच्या उत्तर भागामध्ये तुलनेने जास्त तापमान आणि दक्षिण भागामध्ये कमी तापमान आहे. अजून काय का, भारतात दक्षिण भागामध्ये पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, ते उत्तर भागामध्ये कमी आहे. तर या ब्राझीलकडे काय, या उलट काय, उत्तर भागामध्ये पर्जन्याचे काय प्रमाण अधिक आहे आणि दक्षिण भागामध्ये कमी आहे. अशा प्रकारे तुम्ही वर्णन करू शकता मित्रांनो. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? काय, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? कोणकोणते वैशिष्ट्ये? जसं की भारतामध्ये उत्तर भागात विस्तीर्णीय मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. नंतर काय होतं का, हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडे राजस्थान पंजाबकडून पूर्वेकडे आसामपर्यंत, तसेच काय उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी काय सकल किंवा सपाट असतो. बरोबर आहे. किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने 3 विभाग केले जातात. आरवली पर्वताच्या पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रदेश गंगेचे म्हणून मैदान आहे ओळखले जाते, किंवा या मैदानी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचे. ओके, तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची भूगोलाची दुसरी क्वेश्चन पेपर बघितले. हवा तर एक क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि याची उत्तर पाठांतर करा मित्रांनो. बघा मागची जी क्वेश्चन पेपर बघितली त्यातीलच त्यापैकीच काही क्वेश्चन या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला दिसतात. ठीक आहे ना. त्यामुळे दोन्हीही क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करा. जे क्वेश्चन दिले ते पाठांतर करा. सगळ्यांना मी 100% सांगतो का उद्याचा पेपर हा शेवटचा पेपर आहे आणि हा पेपर तुम्हाला खूप चांगला जाईल. ओके मित्रांनो, जर पुस्तकामधून जर तुम्हाला IMP क्वेश्चन पाहिजे असेल, आलेख कसा काढावा याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. नक्कीच यावरती तुम्हाला मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. 8-10 दिवस झाले तर तब्येत बरोबर नाही, तरी तुमच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चला सगळ्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला. ओके, चला सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याकडे तुम्हाला उद्याच्या पेपरची आन्सर शीट पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अवेलेबल करून देणार. ओके, चला मिलते ब्रेक के बाद. तो सर्वांना जय महाराष्ट्र.